कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर या प्रसिद्ध पुस्तकाचा एक लेखक गॅरी हेमेल एकदा म्हणाला होता, नेतृत्व आणि डावपेच या गोष्टींचा शोध आपल्याला 20व्या शतकात लागला. ही आपली समजूत चुकीची आहे याची आपल्याला वारंवार आठवण करून द्यावी लागते. या कल्पना खरं तर खूप जुन्या. फक्त पूर्वी उद्योगधंद्यापेक्षा राजेराजवाड्यांनाच या गोष्टीची जास्त गरज भासे. आजच्या ज्ञानार्थव्यवस्थेत, नॉलेज इकॉनॉमी, कुणाला असं वाटेल की सत्तेला किंवा त्यातील स्पर्धेला काहीच स्थान नाही. पण आज रेडस्टोन, बिल गेट्स, रुपर्ट मर्डॉक यांना विचारून पहा. ते या मताशी मुळीच सहमत होणार नाहीत आणि यामुळेच 500 वर्षांनंतरही मॅकियावेलीची पुस्तकं बाजारात पटापट खपत आहेत. यावरून तरी त्यानं सांगितलेल्या चांगल्या राजकारभाराविषयीच्या तत्वाचं महत्त्व आपल्याला कळायला हवं. मॅकियावेली 1469 ते 1527 अशी 57 वर्षे जगला. पण त्यात त्यानं बरंच काही आपल्याला सांगून ठेवलं. तो काळ रेनेसान्सचा म्हणजेच पुनरुज्जीवनाचा. साधारणपणे 1400 सालापासून तो इटलीमध्ये सुरू होऊन युरोपभर पसरला. शिक्षणाचा प्रसार, देवाविषयीच्या निष्ठेपेक्षा माणसाच्या विकासावर जास्त भर, वेगवेगळ्या कलांची भरभराट आणि नफा मिळवणं चांगलं, त्यात काहीच वाईट नाही, या कल्पनेचा उदयही या काळाची वैशिष्ट्य मानावी लागतील. एका दृष्टीने वाढता व्यापारी वर्ग आणि चर्च यांच्यातलाच हा झगडा होता. व्यापाऱ्यांच्या हातात बराच पैसा आला होता आणि त्यांना तो वाढवायचा होता. यातूनच मग बरीच तत्व, दृष्टिकोन वगैरे तयार होत गेले होते. याच काळात आजच्या सिंगापूर सारखा एक शहर म्हणजे एक राज्यच असे. सिटी स्टेट्स, फ्लॉरेन्स, रोम, नेपल्स, वेनिस, मिलान वगैरे ठिकाणी अशी छोटी छोटी राज्यांच असत. त्यांच्यामध्ये एकमेकांशी लहान मोठे झगडे, युद्ध, मारामाऱ्या, खून वगैरे गोष्टी बऱ्याच चालत. यामुळे प्रत्येक राजकर्त्याला प्रजेला सुखी ठेवण्याबरोबरच राज्याचे संरक्षणही करावे लागे आणि या दोघांसाठी नेतृत्वाची गरज असे. यांतल्या फ्लॉरेन्स या सगळ्यातल्या प्रबळ राज्यात मेडिसी या कुटुंबाचं बरंच वर्चस्व असे. मॅकियावेलीही फ्लॉरेन्सचाच. त्याच्या पूर्वजांनी मेडिसिन कुटुंबातल्या लोकांना एकेकाळी विरोध केला असल्यानं मॅकियावेलीला मेडिसिनच्या राज्यात कुठलीही सरकारी नोकरी मिळाली नाही. 1494 साली मेडिसिनच्या हातातून सत्ता निसटली. तेव्हा कुठे मॅकियावेलीला 13 वर्ष सरकारी सेवेचा लाभ झाला. या काळात मॅकियावेली खूप भटकला. अनेक वाटाघाटींमध्ये तो भाग घेई. युरोपमधल्या मोठमोठ्या राजकर्त्यांना खूप जवळून बघायचा त्याला योग आला. या काळात तो बरंच काही शिकला. त्याच्या डोक्यातल्या बऱ्याच कल्पनाही याच काळात पक्क्या होत गेल्या. पण नंतर पुन्हा मेडिसिननी सत्ता बळकावली तेव्हा मॅकियावेलीची हकालपट्टी तर करण्यात आलीच, पण त्याला शहरातून हद्दपारही करण्यात आलं. या वनवासात असताना त्यांना द प्रिन्स हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं. खरं तर त्यानं ते पुस्तक म्हणून लिहिलंच नव्हतं. मेडिसी मंडळीची मर्जी संपादन करण्यासाठी काहीतरी लिहावं म्हणून केलेला तो खटाटोप होता. त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 5 वर्षांनी म्हणजेच 1532 साली ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून आजतागायत ते बेस्ट सेलर आहे. याचं रहस्य काय आहे? या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलं ते एखाद्या राजकर्त्याला जितकं उपयुक्त आहे तितकंच ते 21व्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे. ते सर्वप्रथम अँथनी जे या लेखकानं मॅनेजमेंट अँड मॅकियावेली या त्याच्या पुस्तकात 1970 साली लिहिलं आणि मॅकियावेली हा कॉर्पोरेट जगतात एकदम पुन्हा हिरो बनला. वरवर बघितलं तर डलास किंवा डायनास्टी या टेलिव्हिजनच्या सोप सिरियलमध्ये जसं दाखवतात तसंच डावपेच किंवा राजकारण आणि सत्ता स्पर्धा हे आपल्याला मॅकियावेलीच्या द प्रिन्स मध्ये सापडतील. पण खोलवर बघता त्यामध्ये मॅनेजमेंटसाठी चांगले धडेही आपल्याला आढळतील. मॅकियावेली त्यात म्हणतो, जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो, तोच यशस्वी होतो. कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही. आजकाल चेंज मॅनेजमेंट यावर जे विवेचन आहे, त्याची सुरुवात तिथे झाली होती. मॅकियावेलीनं या पुस्तकात आपल्या हाताखालचे कर्मचारी, सैनिकांना कसं निवडायचं, त्यांना सुखी कसं ठेवायचं याचं विवेचन केलं आहे. आपल्याकडून फितूर होऊन शत्रू पक्षाला जाऊन ते मिळू नयेत हा त्या मागचा उद्देश. आजकालच्या नोकऱ्या रेल्वे सारख्या बदलण्याच्या जगात आणि विशेषतः सॉफ्टवेअरच्या कंपन्यांना यातून बरंच शिकण्यासारखं आहे यात शंकाच नसावी.
द प्रिन्स मध्ये आपला मार्केट शेअर कसा टिकवावा, सगळ्यांसमोर ज्यामुळे ते प्रेरित होतील असं एक ध्येय निर्माण कसं करायचं याविषयी ही चर्चा आहे. आजच्या विजन आणि मिशन स्टेटमेंट्स ची मुळं मॅकियावेलीमध्ये सापडतात. सत्ता केंद्रित असावी की विकेंद्रित याविषयीही मॅकियावेली बोलून गेलाय. आजच्या परिस्थितीत कुठलीही संघटना बांधताना ती मोठी होत चालली की हे सगळे प्रश्न पुढे टाकतातच. इथेही मॅकियावेली मदतीला धावून येतो. आजकाल तर सगळ्या देखाव्याचा जमाना आला आहे. आपल्याला जे वाटतं, भासतं तेच खरं असतं, परसेप्शन इज रियालिटी वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो. यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगलं भासणं कसं जास्त जरुरीचं आहे हे आज महत्वाचं. पण हेही मॅकियावेलीनं म्हणून ठेवलं नाही. दुसरं राज्य जिंकल्यानंतर लोकांनी मनं कशी जिंकावीत या विवेचनामध्ये आपल्याला मॅकियावेलीकडून मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स M&A च्या संदर्भात शिकायला मिळेल. मॅकियावेली म्हणे, आहे ती परिस्थिती, त्या कल्पना, समजुती बदलून नवीन काही प्रस्थापित करणं सगळ्यात कठीण काम आहे. आजच्या चेंज मॅनेजमेंटवर भाषण देणाऱ्यांनी मॅकियावेली जरूर वाचावा. नेतृत्व, लीडरशिप याविषयीही मॅकियावेली बरंच बोलून गेलाय. सर्वच माणसं चांगली नसतात हे गृहीत धरूनच चाणाक्षपणे वागावं किंवा चांगलं वागणं हे ठीक आहे, पण नेत्याला वेळप्रसंगी वाईटही वागावं लागतं किंवा कुठल्याही माणसाला कायम मित्र किंवा शत्रू मानू नये, सारखी विधान पहा. तो म्हणतो, चांगल्या नेत्याबद्दल प्रेम आणि भीती दोन्ही वाटलं पाहिजे, पण दोन्ही एकत्र असणं तसं कठीणच. त्यामुळे प्रेमापेक्षा भीती वाटली तरी चालेल. कुठल्याही ग्रंथालयात स्वतःला 2 मिनिटात सुधारण्याची, सेल्फ इम्प्रूव्हमेंटची असंख्य पुस्तकं आपण बघतो. डेल कार्नेगीच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचं 16व्या शतकातले रूप असंच आपल्याला द प्रिन्स च्या बाबतीत म्हणावं लागेल.